नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांती 2026ची माहिती. मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्य मकर राशीत प्रवेश करतात आणि आपले पुत्र शनी महाराज यांना ते भेटायला जातात. अशी आख्यायिका आहे. मकर संक्रांतीपासून उत्तरायण सुरू होत म्हणजेच देवांचा दिवस सुरू होतो. या मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि याच उत्तरायणाचा काळ अतिशय शुभ मानला जातो. आपल्या जीवनातील अंधकार नष्ट करणारा असा हा दिवस आहे. त्यामुळेच मकर संक्रांतीच्या पुण्य काळात जप, तप, दान अवश्य करावीत. यंदा 2026 मध्ये मकर संक्रांती कधी येणार? मकर संक्रांतीचे वाहन काय आहे? मकर संक्रांती कशावर बसून येणार आहे? मकर संक्रांती कोणत्या रंगावर आली आहे आणि कोणत्या दिशेत जात आहे? पुण्यकाळ कोणता? मकर संक्रांतीचे संपूर्ण फळ, नक्षत्र कोणते? या दिवशी कोणते दान करावे? ही सगळी माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आपला हिंदू धर्म हा मकर संक्रांतीला फार महत्त्व आहे आणि देतोही आपण. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या शुभ योगाला मकर संक्रांत असं म्हणतो. तर मकर संक्रांत हा सण आपण अगदी आनंदाने साजरा करतो. मकर संक्रांत हा सण नेहमी आपण पाहत आलोय की तो 14 जानेवारीला येतो किंवा 15 असं क्वचित घडत असतं. 14 जानेवारी 2026 रोजी संक्रांत आली आहे. खूप दिवसानंतर असा योग आला आहे की याच दिवशी षष्ठीतली एकादशी देखील आहे. अतिशय शुभ अशी ही तिथी आहे. एकादशी आणि मकर संक्रांती एकत्रित आपण साजरी करणार आहोत. शके 1947 पौष कृष्ण 11 बुधवारी 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी ठीक 3:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. संक्रांतीचा पुण्यकाळ कधी आहे? तर 14 जानेवारी रोजी दुपारी 3:06 पासून सूर्यास्तापर्यंत म्हणजेच 6:20 या पुण्यकाळात आपण काय करायचं? तर महिलांनी वाण वसाव करून घ्यावा. वाण द्यावं, दान आपण करू शकता, जप तप करू शकता. यावर्षी मकर संक्रांत कशावर बसून आली? वस्तू कोणत्या परिधान केलेल्या आहेत आणि संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू आपल्याला वर्ज्य करावायच्या असतात. तर यावर्षी सूर्य मकर संक्रमण बालव कारणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. वयानी कुमारी असून बसलेली आहे. वासाकरता जाईचे फूल घेतलेले आहे. पायस भक्षण करीत आहे. बघा, पायस म्हणजे खीर. म्हणजेच या दिवशी दूध किंवा दुधाचे जे पदार्थ शक्यतो खाणं टाळावं. सर्प जातीची आहे. भूषणार्थ मोती धारण केले आहे. वार नाव व नक्षत्र अनुराधा आहे. वार नाव मंदाकिनी आहे. ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्येस दिशेस पाहत आहे. संक्रांतीचे फळ, संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील. संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल. पर्व काळामध्ये द्यावयाचे दान: नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिळपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती दान द्यावीत. मकर संक्रांतीचा सण हा 3 दिवस चालत असतो. संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भोगी हा सण साजरा केला जातो. तर यंदा भोगी हा सण मंगळवार 13 जानेवारीला भोगी सण असणार आहे. 14 जानेवारीला मकर संक्रांत आणि 15 जानेवारीला किंक्रांत हा सण साजरा केला जाणार आहे. किंक्रांत म्हणजे करीचा दिन गुरुवार दिनांक 15 जानेवारी 2026 ला असणार आहे. अशा प्रकारे तिन्ही दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे. आपल्याकडे 3 दिवस अगदी छान आणि उत्साहामध्ये मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. त्याचबरोबर महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत चालतो. तर अशा प्रकारे तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं म्हणून तिळगुळ देऊन हा सण साजरा केला जातो.
बाजारभावावर ज्योतिषशास्त्रानुसार सोनं, चांदी, डाळी, तांदूळ यांच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, अशी चिन्ह ज्योतिषशास्त्र सांगते. संक्रांतीच्या काळामध्ये दानधर्माला फार महत्त्व आहे. तर या पर्व काळामध्ये वस्त्रदान करावं, भांड्यांचं दान करावं, अन्नदान करावं, फळे दान करावी आणि गाय सुद्धा दान करावी. नवीन भांडे अर्पण देऊ शकतात, तीळ पात्र देऊ शकता, ब्राह्मणाला किंवा याचकांना दान करत असताना आपण अन्न देऊ शकता. गूळ, तीळ, वस्त्र, गोगास्त्र अवश्य द्या. या दिवशी आपण सत्यनारायणाची पूजा करू शकता. तसंच तीळ हवन देखील आपण या दिवशी करू शकता. आता या सगळ्या वस्तू आपल्या परिस्थितीनुसार आपण दान कराव्यात, परंतु काहीतरी दान करावं. हा जो मकर संक्रांतीचा काळ आहे तो त्या काळामध्ये बघा उबदार कपडे, काही ब्लँकेट अशा वस्तू दानसुद्धा केल्या जातात. आपापल्या इच्छेनुसार आपण नक्की करा. तसेच मकर संक्रांतीच्या काळामध्ये दात घासणे, वृक्ष गवत तोडणे, गाई म्हशीची धार काढणे, तसेच बोलताना कठोर शब्द वापरू नका, विचार करून बोला, तामसिक पदार्थ खाऊ नका, ब्रह्मचर्य पाळा, या सगळ्या गोष्टी वर्ज्य करायच्यात. आता मकर संक्रांतीच्या काळात पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला फार महत्त्व आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मकर संक्रांतीच्या काळामध्ये सूर्य हा धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो, ज्याला सूर्याचं उत्तरायण सुरू झालं असं म्हणतात. आणि या काळामध्ये दिवस मोठा आणि रात्र लहान असते. दान धर्मासाठी हा काळ अतिशय शुभ मानला जातो. बघा, मकर संक्रांती ही संक्रांतीच्या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत साजरी केली जाते. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू आपण आवर्जून वर्ज्य करायच्या असतात. आणि यावर्षी संक्रांतीने पिवळं वस्त्र परिधान केलेलं आहे, त्यामुळे पिवळी साडी प्रत्येक महिलेने ही साडी वर्ज्य करायची, म्हणजेच घालायची नाही. पिवळ्या बांगड्या किंवा पिवळ्या फुलांचा गजरा अजिबात घालायचा नाही. आता आपण जाणून घेणार आहोत की या दिवशी कोणकोणते धार्मिक उपाय करायचे आहेत. या दिवशी धार्मिक उपाय: सकाळी तीळ मिश्रित पाण्याने स्नान करून सूर्याला अर्घ्य द्यावे, त्यात काळे तीळ टाकावेत, याने पितृदोष दूर होतो. लक्ष्मी प्राप्तीसाठी कवड्या आणाव्यात, कवड्यांना दुधाने स्नान घालावे, एका वाटीत हळद घेऊन कवड्या ठेवाव्यात, तिळाच्या तेलाचा दिवा लावून पूजन करावे, मुख्य दरवाजासमोर तुपाचा दिवा लावावा, तसेच तुळशीला तुपाचा दिवा लावावा. पूजनानंतर या कवड्या तिजोरीमध्ये ठेवाव्या. इथे एक गोष्ट आवर्जून महत्त्वाची म्हणजे तुमच्याबरोबर शेअर करत आहे. बघा, यावर्षी 2 पंचांगात वेगवेगळी माहिती आहे. चिंतामणी पंचांगाच्या आधारे जर ही माहिती पाहिली तर दोन्ही पंचांगातले माहिती सेम आहे, पण फक्त चिंतामणी पंचांगामध्ये काळा रंग वर्ज्य सांगितलेला आहे आणि आपल्या कॅलेंडरामध्ये तसेच दुसऱ्या पंचांगात पिवळा रंग वर्ज्य सांगितला आहे. तसे पाहिले तर गेल्या वर्षी देखील पिवळा रंगच वर्ष होता. तर अशा पद्धतीने या वर्षाची मकर संक्रांतीला या शुभ तिथीचा आपण सदुपयोग करा. या दिवशी भगवान सूर्याची, भगवान विष्णूंची सेवा करा. आपल्या जीवनातील अंधकार नष्ट होईल, आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता येईल. तर हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा होता. व्हिडिओला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला चॅनेलला विसरू नका. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मी मनापासून तुमची आभारी आहे. श्री स्वामी समर्थ.